आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शेवटचं सांगतो अक्षरा, पुन्हा माझ्या भावावर आळ घेतलास ना तर आपलं जे काय नातं उरलंय ना ते बी संपून जाईल. तू तुझ्या हातानं आपल्या संसाराला चूल लावायला निघाली आहेस. यापुढं मला तुझं तोंड बी बघायचं नाही आहे. ब्रो अरे रिलॅक्स. हे बघ, तिच्याकडून चुकून झालं असेल, पण तू शांत डोक्याने विचार कर. अरे असं कोणीही बहिणीसाठी पॉझिटिव्ह होऊ शकतं. ब्रो, अक्षरा आता तुझी बायको आहे, माझी वहिनी आहे. अरे आपणच तर तिला समजून घेतलं पाहिजे ना. तू शांत हो. हे बघ, तिचा गैरसमज झाला असेल. गैरसमज? अरे गैरसमज एकदा होतो, दोनदा होतो, सारखा होत नाही. आणि एकच गोष्ट सारखी व्हायला लागली ना की मग त्याला मूर्खपणा म्हणतात. ब्रो चिल, रिलॅक्स. अरे घडतात अशा गोष्टी. मला आता सहन होत नाही. चल आता, मला इथे एक क्षण बी थांबायचं नाही. बरं ठीक आहे. तू अक्षराला घेऊन घरी जा, आपण यावर नंतर बोलूया. नाही, तुला माझ्या संग यायचं असेल तर चल. बरं ठीक आहे, येतो मी. अक्षरा, माझ्या बोलण्यात काही चूक झाली असेल तर मला माफ कर. आणि प्लीज पुन्हा असं काही करू नकोस. चल. ब्रो, ऐक ना, एक रिक्वेस्ट आहे. आता जे काही झालं ते प्लीज घरात कोणाला कळू नको देऊ. ब्रो, काय ना, उगाच अक्षराबद्दल कोणाचा गैरसमज होईल. अँड ब्रो, आय नो, आज ना उद्या मी काय आहे हे अक्षराला कळून चुकेलच, आणि माझ्याबद्दलचा गैरसमज देखील दूर होईल याची खात्री मला. पण तोपर्यंत आपणच तिला समजून घ्यायला हवं ना. होय भावा, तू अक्षराचा किती विचार करतो आहेस आणि तीच तुझा संशय घेते आहे बघ. हे समजणं लय चुकीचं घडते भावा. मी तिच्या वतीने तुझी माफी मागतो बघ. अरे ब्रो, काय करतोय? तिच्यामुळे तुला काय काय सहन करावं लागतंय. या समजामुळे ना मला अपराधी असल्यासारखं वाटतंय बघ. अरे टेक इट इझी ब्रो, टेक इट इझी. आणि जास्त विचार करू नकोस, होईल सगळं नीट. अश्विन, एक सांगू का? अरे असं काय बोलतोयस, सांग की. एक विनंती आहे बघ, हे समजाय ना शर्वरीला सांगू नकोस. अरे त्या बहिणींचं एकमेकांवर लई प्रेम आहे बघ. उगाच ह्या समजायमुळं त्यांच्या मनात तेढ नको बसायला. येस ब्रो, युअर राईट. डोंट वरी, ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहील. थँक्यू, लय थँक्यू बघ. तू लय समजून घेतो आहेस आणि समज विचारपूर्वक करतो आहेस भावा. खरंच मला तुझा लय अभिमान वाटतोय बघ.
लावला का नाट अक्षरानं? सुंदरला तिनंच तिकडे बोलवलं होतं ना व? ही अक्षर आहे ना आता माझ्या जास्तच डोक्यात जायला लागली. नॉनसेन्स. सगळा प्लॅन चौपट केला. ही बाई कायम माझ्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेत असती या. कायमची माझ्या आयुष्याला लागलेली अमावस्याची काळी भावली हाय ही. मी बी काही कमीची नाही. शर्वरीला काही बी सांगू नको असं सुंदर म्हणाला ना व? पर नाही, आता शर्वरीला समद कळायला पाहिजे. मग बघू या बहिणी बहिणी किती उड्या मारतायत ते. अक्षरा, का अशी वागतेस तू? काय झालंय तुला? कितीदा समजावलं आहे की अश्विन चुकीचा नाही, तरी बी तुला ते पटतच नाही बघ. आणि ह्या समद्यात आपलं नातवी पणाला लावायला लागलीस तू. अक्षरा, अगं आपल्यातली दरी वाढायला लागली आहे आणि ह्याचं तुला देणंघणच नाही बघ. जीजू, काय झालं? भांडलात की काय ताईशी? शर्वरी, अगं काय बोला? अगं असं काय नाही आहे, ते जरा कामाचं टेन्शन आहे म्हणून. कामाचं टेन्शन? होय, एकानं कामात फसवलं आहे बघ, त्याच्यामुळे चिडचिड होते माझी. ओ. कधी कधी कामाचं टेन्शन असलं की होतं असं. मी समजूच शकते. गोडाऊनचा प्रकार झाल्यानंतर अश्विनही असंच काहीतरी वागतोय. मध्येच चिडतो, मध्येच रडतो, मध्येच स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप करतो. खूप टेन्शन घेतलंय त्याने. काळजी वाटते हो त्याची. शर्वरी, डोक्यातला विचार असले ना की होतं असं कधी कधी. पण या सगळ्यामुळे ताईचा गैरसमज झाला. गैरसमज? अश्विन मला हर्ट करेल, मला त्रास देईल या भीतीमुळे ती अश्विनवर चिडली. काय? हो, पण आता समजावलंय मी तिला. तो असं का वागतोय यामागचं कारण तिला सांगितलं तेव्हा तिचा गैरसमज दूर झाला. शेवटी त्याला समजून घेणं ही माझी जबाबदारी आहे ना. शरू, अगं तू इथे असोय? मी पूर्ण वाडा पालथा घातला. हो, तुझ्या औषधांची वेळ झाली आहे ना, विसरलेच मी. चल, आलेच मी. चल लवकर. ब्रो, येतो. शर्वरी जे बोलली ते समद बरोबर आहे. अश्विनचं असं घटकेत बदलणारं रूप बघून अक्षराच्या मनात बी गैरसमज वाढला असेल. आता तिच्या मनातली जळमट मलाच काढावी लागणार आहे. आई, ते मी कोणत्या कामासाठी पैसे हवे होते वाटतं? काय सांगू? आईशी खोटं तरी कसं बोलू?
आई मी वहिनी, सुंदरला लागत होते पैसे, सुंदरनं सांगितलं होतं. म्हणजे खरं तर अश्विनला पाहिजे होते. अश्विनच्या गोडाऊनला आग लागली होती ना, तर त्या गोडाऊनच्या दुरुस्तीसाठी सुंदरकडे पैसे मागितले त्याने, म्हणून लागत होते पैसे. हाय ना अक्षरा? हो आई, आम्ही तुम्हाला फोनही करत होतो, पण तुम्हाला फोन. अगं हो हो, हे बघ, हे असे छोटे मोठे निर्णय ना आता तूच घेत जा. तुला समद्याची चांगली पारख आहे, तू चुकणार नाहीस, खात्री आहे माझी. ताई, माझ्या सुनबाईंवर माझा पूर्ण विश्वास आहे. ती कधी बी चुकीच्या मार्गावर पाऊल टाकणार नाही. जे काय करेल ते विचारपूर्वक. म्हणून तर ती घरात आल्या आल्या तिच्यावर मी ही एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे. आईंचा किती विश्वास आहे माझ्यावर, पण मी त्या विश्वासाला पात्रच नाहीये. आईनं काय ते खरं सांगून टाकू का? आई मी तुमच्या सासू सुनांच्या गप्पा नंतर करत बसा. अक्षरा, अगं आंबाडीची भाजी कशी करायची सांगणार होतीस ना? चल चल, स्वयंपाकघरातलंही कामं पडलीत, चल. हो आत्या, आलेच मी. हा, आई आई हे घ्या. अक्षरा, हे काय करतेस तू? आई मला माफ करा, मला हे जबाबदारीचं ओझं नाही झेपायचं. मी नाहीये पात्र यासाठी, तेवढी सक्षम नाहीये मी. अक्षरा, अगं काय बोलतेस तू? या घरात तू एकमेव आहेस जी ही जबाबदारी पेलू शकते, आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू ही जबाबदारी नीट सांभाळशील म्हणून. घे बरं या चाव्या. आई तरी पण नको ना. एक ऐक माझं, हे बघ, आई कधीच जबाबदारीतून मोकळी होत नसते, पण यो भार तुझ्याकडे सोपवला ना, तेव्हापासून कितीतरी वर्षांनी मला कसं निवांत मोकळं वाटतं आहे. तसं बी आता हे समजा नको वाटतं. नाही झेपत आताशा मला. का मला निवांतपणा मिळूच द्यायचा नाही असं ठरवलंयस? हा अक्षरा, आता वहिनी म्हणते ना तिला निवांतपणा हवाय म्हणून, मग मिळू दे की जरा निवांतपणा. हा, घे बरं त्या चाव्या, घे. बर. चला. अक्षरा, हे बघ, तू शांत हो बरं. हा, आणि तिकडं काय झालंय शांतपणानं सांग मला. आत्या, मी अश्विनला पैसे देतच होते, एवढ्यात तिथे सुंदर आले आणि वेळ साधून अश्विनी त्याचा सगळा डाव पलटला. आत्या, या सगळ्यात तो खूपच माहिर आहे. आत्या, तो असंच लोकांशी चुकीचं वागून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतो. हाच त्याचा खरा चेहरा आहे. ते समजा ठीक आहे ग, पण आता आपण सुंदरचा विचार करायला पाहिजे. त्याच्या मनात गैरसमज वाढायला न ग. तू ना लवकरात लवकर शांतपणे बोल त्याच्याशी. आत्या, मी किती वेळा ह्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, हे माझं बोलणं ऐकूनच घेत नाहीये. कधी सुटणार आहेत ही कोडी मला माहित नाही. चला आत्या, किती कामं पडलेत आपल्याला, आपल्याला कामं करायला हवीत ना. मी जाते आणि कामं करते. मी आलेच. अक्षरा, थांब आता.
अगं जरा शांत हो, तुझं येळ घ्या. तुझ्या मनाला हलकं वाटलं ना की मग ये मदत कराय. आत्या अहो किती कामं पडली आहेत आणि तुम्ही एकटा किती करणार आहात. नाही मला केलंच पाहिजे ना. मी आलेच. अक्षरा, अगं ती समधी कामं करायला म्या खमकी आहे बघ. पण या कामापेक्षा भी तुझं मन हलकं होणं आता गरजेचं आहे. तू शांत होणं गरजेचं आहे बघ मला. तू आराम कर, म्या बघते काय ते तिकडं. हा मामी तुम्ही वय तुला सांगायला आलीये. तुझ्या डोसक्याने तुझा कारभार केलायस ना व, त्यावर अश्विन आता लई चिडलाय. पैसे दिले नाहीस ना मग त्याला, मग आता आग पेटते तसा तो पेटलाय, तसा तो भडकलाय. आणि त्याच रागाच्या भरात तो आता शर्वरीला समज सांगायला निघालाय. मग बघ बाई, बहीणच कसा बहिणीचा संसार मोडतीया असं पिक्चर तू तिच्या समोर उभं करणार आहे. मग काय तुझी बहीण तुझ्यावर कसा विश्वास ठेवेल. ना नवरा ना बहीण, तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. ना खरका ना खाटका अशी अवस्था होईल तुझी. अश्विन आणि शरू कुठे आहेत? मागच्या अंगणात. पण आता येळ निघून गेली अगो. आत्ता पत्र समजा सांगून बी झालंस. काय खरंच? हो. शरू तू असं वागशील मला वाटलं नव्हतं. अश्विनने सांगितलं मला. माझा तर विश्वासच बसला नाही. माझी ताई असं कसं वागू शकेल. पण नाही, तू माझा विश्वास तोडलायस. का वागलीस असं सांग ना, का वागलीस. शरू तू एकमेव होतीस की तुझा माझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता. पण आज तूच मला दोषी ठरवतेस. अगं शरू, तुझाच काय, घरातल्या कोणाचाच विश्वास बसणार नाही. अगं घरात अक्षराची इमेज खूप वेगळी आहे. तिला खूप मानतात लोक. शरू अगं प्लीज माझं एकदा ऐकून तरी घे. मी अगं शरू, बस झाली मस्करी. अगं किती छळशील तुझ्या ताईला, तिचा चेहरा बघ. आणि शरू, मी तुला एवढंच सांगितलं की अक्षराने सुंदरच्या गालावर किस केलं. अगं त्यात काय एवढं सरप्राईज. अगं ते दोघं नवरा बायको आहेत. आता त्यांचं प्रेम ते कुठेही व्यक्त करतील. काय रे अश्विन, चांगला चान्स मिळाला होता तिची मजा घ्यायचा. अगं शरू, तिचा चेहरा तरी बघ. अगं इतक्या साध्या गोष्टीमुळे तिची काय अवस्था झाली बघ. खरंच काही मोठं घडलं असतं तर तिने कसं सहन केलं असतं. शरू, आय रिअली फेल्ट सॉरी फॉर हर. शरू तू पण ना जरा गंमत ग. ए बरं, आता इथे थांबू नको. जा आता, जिजू चिडलेत, बघ काय झालंय ते. चिडलेत म्हणजे? तू जा ना, तू जाऊन बोल त्यांच्याशी. अजून उगाच त्यांचं टेन्शन वाढायला नको. हा, जाऊन त्यांना सावरून घे. चल मी येते.
अश्विन चल. शरू तू हो पुढे, मी आलोच. हा. ए आय जस्ट वॉर्न यू, या पुढे जर माझ्या मनाविरुद्ध वागलीस ना तर शरूला सगळं मीठ मसाला लावून सांगेल. आणि तुला तर चांगलंच माहिती आहे ना शरू माझ्या प्रेमात किती वेडी आहे ती. मग विचार कर, शरूला जर कळलं की तू मला तिच्या आयुष्यातून बेदखल करण्याचा प्रयत्न करतेस तर ती तुझा किती राग करेल. तिच्यासाठी इतकं झुरतीयस, तिच्या नजरेत तुझी काय व्हॅल्यू राहील. तुझ्यासारखा नीच माणूस मी कुठे बघितला नाही अश्विन. तू Just shut your mouth. Shut your mouth. उगाच काही बोलून माझं डोकं उकसवू नकोस. एकदा मी पेटून उठलो ना तर सगळ्याची राख रांगोळी करायला मला वेळ नाही लागणार.